सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव। जिंका रोज एक वॉशिंग मशीन, प्रत्येक 1000 रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन, तसेच सोबत 3000 रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा। गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी। दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच भरपूर व्हरायटीज, भरपूर डिस्काउंट। खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्रदालन महाकाली कलेक्शन, मेन रोड, कवठे मंकाळ। कवठे महांकाळ नगराध्यक्ष पदाची लॉटरी कोणाला लागणार? माजी खासदार संजय काका पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष। कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली असून माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाची नगरपंचायतीवर सत्ता आहे। संजय काका पाटील नगराध्यक्ष पदासाठी कोणाला संधी देणार? नगराध्यक्ष पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे। कवठे महांकाळ नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष रणजित घाडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक लागलेली आहे। अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्यानंतर सत्तेची खुर्ची प्राप्त करण्यासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक व नगरसेविका यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे। या स्पर्धेमधून संजय काकांच्या मनात आपले स्थान निर्माण करून सत्तेची खुर्ची कोण मिळविणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे। या स्पर्धेमध्ये सौ शीतल अजय पाटील, सामिया रिया शेकडे, नगरसेवक ज्ञानेश्वर बेंडे, जयश्री सोमनाथ लाठवडे, शुभांगी जगन्नाथ शिंदे, अनुराधा गणपती उर्फ बंडू सगरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। आगामी काळातील निवडणुका याचा विचार करून नगराध्यक्ष पदाची संधी संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा कोणाला देणार अशी राजकीय चर्चा रंगलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क,